श्री संत सावतामाळी व श्री संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री रामकथा सातपूर गाव मारुती मंदिराजवळ आयोजित करण्यात आली आहे। यावेळेस ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 27 जुलै 2024 ते 2 ऑगस्ट 2024 पर्यंत हा सप्ताह पहाटेच्या 4 वाजेच्या काकड आरतीपासून ते ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, हरिपाठ, हरिकीर्तनाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। तसेच स्वर्गीय बाबूराव लक्ष्मण विधाते यांच्या स्मरणार्थ शामराव बाबूराव विधाते यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। तर आषाढ अमावस्या 3 ऑगस्ट 2024 रोजी हरिभक्त परायण भागवताचार्य साहेबरावजी महाराज मुरकुटे यांच्या काल्याचे कीर्तन आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे। यावेळेस चंद्र किशोर मुंदडा अध्यक्ष, त्र्यंबक नाना भांडुरे अध्यक्ष, छगन नाना भांडुरे, खजिनदार मुरलीधर कोंडाजी भांडुरे, शिवाजी वाघ, दाजी राजाराम, पोलीस पाटील निगड, बाळकृष्ण सोनवणे, सुनील हिरामण, शेठ मौले, अनिल हिरामण, शेठ मौले। श्री संत सावतामाळी महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त हा 36वा सप्ताह सातपूर गाव या ठिकाणी साजरा करतो। हे आमचं 36वं वर्ष आहे आणि या सप्त्यामध्ये सालाबादाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नामांकित कीर्तनकार आहेत, ते कीर्तनकार या ठिकाणी येत असतात। आणि ह्या वेळेला ह्या सप्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी यावर्षी आम्ही 3 महिला कीर्तनकार या ठिकाणी बोलवले आहे। आणि कीर्तन चालू असताना या सप्त्याचे मार्गदर्शक माननीय अण्णासाहेब मुरकुटे महाराज हरिभक्ती पारायण यांचंही या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी होत असतं आणि गीता रामायण, संगीतमय रामायण हे या ठिकाणी होत असतं। आणि सालाबादाप्रमाणे यावर्षी दररोज सकाळ संध्याकाळ गावातली सर्व मंडळी आपापल्या परीने या ठिकाणी संत भोजन देत असतात। सकाळ संध्याकाळ आणि नाश्त्याचाही कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि हे नियोजन 1 महिनाभरापासून अगोदर सुरू होत असतं। आमच्या या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष माननीय चेअरमन, सातपूर विविध विकास कार्यकारी समिती चेअरमन किशोर शेठ मुंद्रा, त्यांच्याबरोबर शिवाजी काका वाघ, त्यांच्याबरोबर मुरलीधर बंधुरे आणि आमच्या समाजाचे उपाध्यक्ष छगन मामा बंधुरे, सुनील आणि हिरामण शेठ मौले, त्र्यंबक नाना बंधुरे कार्याध्यक्ष, या ठिकाणी हे मंडळी ही महिनाभर सतत कार्यमग्न राहून आणि सगळं नियोजन हे 6-7 लोक आमची कमिटी करीत असतात आणि त्यांना सर्व गाव हे साथ देत असतं। या सप्त्याचा या ठिकाणी 36वं वर्ष आहे आणि मी सर्व सातपूरकरांना अशी विनंती करतो की आपण दररोज या ठिकाणी जो काही कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो संध्याकाळी 8 वाजता, त्या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी गीता पारायण असेल किंवा ज्ञानेश्वरी पारायण असेल, या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी बसून त्याचाही या ठिकाणी लाभ घ्यावा। आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी सर्व समाज बांधवांना अशी विनंती करतो की आपणही या नामरूपी सप्त्याचा, अखंड हरिनाम सप्त्याचा लाभ घ्यावा ही या ठिकाणी विनंती करतो। श्री संत श्रेष्ठ सावतामाळी महाराज की जय। तसेच या ठिकाणी बाळासाहेब सोनवणे व आमच्या गावचे पोलीस पाटील राजाराम पाटील निगड यांचंही मोठं योगदान या सप्त्यासाठी असतं। स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक।